अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है प्रार्थना का। आज हम प्रार्थना करने वाले हैं। याकूब इसका 5वां अध्याय वचन 16 कहता है, सत्यनिष्ठ जन की प्रार्थना के प्रभाव से बहुत कुछ हो सकता है। हम अन्य भाषाओं में प्रार्थना करेंगे। भारत के बच्चों के लिए मध्यस्थता करेंगे कि उनके दिमाग बुराई से बचे हुए हैं और उनके जीवन में परमेश्वर का उद्देश्य पूरा हो रहा है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। अपने हाथ को उठाएंगे, अपने आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। ओ राबाबा शांतली जाला दलबा लोब्रालाबा शांतली जाला बराबा शेंदली जाला दरबा ला ब्रदी ला ला ब्रदी ला ला ब्रदी ला ला ब्रदी ला दी शेंग्राता शाला बराबा ला ब्रदी जाला बराबा जेंदा दरबा बराबा बराबा शेंथलबा लागरी ला ला रे ले 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 बा शांगरबा ला ब्रदेंदा ला 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 बराबा शांथलबा ऊरा बाबा शांतली ज़ाराबा शेख दोस्तों ला ब्रदी ज़ांदरी ज़ेराबा शांतले दे 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 से ला दरी दला दे दरी दला 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 ला बाबा 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 शांतले दे ऊरा बाबा शांतले दे दे देस्ता ऊरा बाबा शांतले दे दे देस्ता ऊरा बाबा शांतले दे दे देस्ता ला दे दे दा 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 क्या बाशिंग कतलाबान ला दे जो बहुजागा दड़ा 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 दा शुतु ला दड़ी दड़े दड़े बाशान थलबा सोंगो तो स्टोर बाशिंग ता अस्ताहारे बो ला अस्तेरे बोस्ट आरा करते स्टोर बोस्ट अंदा लीज देहने बे ला ब्रदी ज़ाला बराबरा बारा दला दला दगा 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 दबा गदला बदला 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 बाशिंग दला गदला दड़े 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 ओरा बाबा शांतली जहान ला दले ओ ला दले 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 ला दले 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 ला दले 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 दाशिना खंडला बाशोंतो ला ब्रदी ज़ाला बराबरा 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 बाशिन तलबा ओम ब्रदी ज़ाला दली ज़ाला दली ज़ाला दली ज़ाला दली ज़ाला दाशोंतो ओरा बाबा शांकती सालाबा ला ब्रदी ज़ान दली ज़ाला दला जेरे दले 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 ज़ान दला दा Mandali zangla da zere bala 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 shikite ora baba shanta ti sattetebe labradi zendubu। ओ हालेलुया, ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर। हम आपका धन्यवाद करते हैं। हम उस हर एक बच्चे के लिए प्रार्थना करते हैं, उस हर एक बच्चे के लिए मध्यस्थता करते हैं कि वो आपको जान रहे। परमेश्वर धन्यवाद। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में, आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय फ्रेंड्स। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। विश्वास से सब कुछ है संभव, मैं जीता विजय में, सब कुछ मेरा है। चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। विश्वास है निश्चय आशा की हुई चीजों का, विश्वास है जानना कि कुछ है सच, भले हमें वो न दिखे। चलता मैं विश्वास से ना की देह से, चलता मैं विश्वास से ना की देह से। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हेलो दोस्तों, ये समय है वास्तविकता संग्रह का।
आज का संदेश है, आलस के लिए कोई जगह नहीं। कामकाजी लोग प्रभुता करते हैं, परंतु आलसी बिगाड़ में पकड़े जाते हैं। नीति वचन 12 अध्याय 24 वचन। परमेश्वर की एक संतान के रूप में बाइबल कहती है कि जो कुछ आप करते हैं उसमें आप समृद्ध होगे। भजन संहिता 1 अध्याय 3 वचन। यह पर महत्वपूर्ण वस्तु यह है कि आपको अवश्य ही कुछ करते रहना है। यदि आप कुछ नहीं कर रहे हैं क्योंकि आप आलसी हैं, तो वहाँ पर कोई सफलता या समृद्धि नहीं होगी। अर्थात आप आलसी होने का खर्च नहीं उठा सकते। कैसे? यूसुफ एक कैदी फिरौन के बाद मिस्र का प्रधानमंत्री कैसे बना? दूसरों की सेवा करने के लिए अपने वरदान को इस्तेमाल करते हुए उसने कठिन परिश्रम किया और इसीलिए परमेश्वर ने उसे प्रमोट किया। इसीलिए यदि आप अपने विद्यालय में सर्वश्रेष्ठ बनना चाहते हैं तो आपको अपने विद्यालय के काम के साथ गंभीर होना होगा। अपने शिक्षकों पर ध्यान दो, अपने नोट्स का अध्ययन करो और अपने सभी होमवर्क को समय पर करो। जैसे ही आप इन्हें करते हैं वैसे ही परमेश्वर इस बात पर ध्यान देगा कि आप सर्वश्रेष्ठ बनते हैं। वचन अध्ययन नीति वचन 13 अध्याय 4 वचन। अपने हाथों को उठाकर मेरे पीछे बोल सकते। मैं आलसी होना अस्वीकार करता हूँ। इसके बजाय मैं विद्यालय में, घर में, अपने सभी कामों में, परियोजनाओं में परिश्रमी हूँ और मैं अपने सभी कामों में समृद्ध होता हूँ। हालेलुया। थैंक यू फ्रेंड्स। बाय। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय घोषणा का अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं। मैं अब्राहम का बीज हूँ। मैं महानता की संतान हूँ। मैं अपने दिव्य विधान में चलता हूँ। मैं हमेशा कृपा पात्र हूँ। मैं जानता हूँ कि मैं कौन हूँ। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज लॉर्ड, हालेलुया। कशा आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे। आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण जे पण तुमच्या आजूबाजूला आहेत, एका प्रेमळ हास्याद्वारे हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करा। बोला, तुमचं स्वागत आहे। हालेलुया, प्रेज लॉर्ड। मला विश्वास आहे की तुम्ही उत्साहित आहात, कारण ही वेळ आहे वचनाची। हालेलुया। आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे दर दिवस अद्भुत न बोललेला आनंद। प्रेज द लॉर्ड। पास्टरांनी आपल्याला नेहमी सांगितलं आहे की आपलं जीवन त्या सीसॉ, माहितीये ना की ते बागेमध्ये असतं, ज्याच्यावर एक जण बसतो आणि दुसऱ्या बाजूने तो वर उचलला जातो। आमचं जीवन त्या सीसॉ प्रमाणे नाही आहे। आपलं जीवन फक्त एकाच दिशेने जातं आणि ते आहे वरच्या दिशेने। महिमा, हालेलुया। याचा अर्थ आहे की आपलं जीवन दर दिवशी परमेश्वराच्या महिमेने भरलेलं आहे। एक जीवन विजयाचं। प्रेज द लॉर्ड।
स्तोत्र संहिता त्याचा 71वा अध्याय आणि 8वं वचन पहा काय सांगतं. माझ्या मुखात तुझे स्तुती स्तोत्र सदा राहो, त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? दर दिवशी काय करा? पूर्ण दिवस काय करा? परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराच्या नावाला काय द्या? आदर द्या, महिमा द्या. आणि आम्ही असं का करतो? दर दिवशी आपण एक विजयाचं जीवन जगतो, जीवन विजयाचं. आणि हेच कारण आहे की आपल्या जवळ प्रत्येक हप्त्यामध्ये काय आहे? आनंद आहे, उत्साह आहे. हालेलुया. कारण की आपण दर दिवशी विजयामध्ये चालतो. तुमच्या जवळ दर दिवशी आनंद आहे कारण तुम्ही दर दिवशी जिंकता. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये चांगले आहात, खेळामध्ये अद्भुत आहात, तुमच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही अद्भुत आहात, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बेस्ट आहात, उत्कृष्ट आहात. तुम्ही नेहमी खुश आहात, आनंदाने भरलेले आहात कारण की तुम्ही परमेश्वराचे आहात. कसलंच दुःख नाही, कसलाच उदासीपणा नाही. जर काही आहे तर ते आहे आनंदाश्रू, खुशीचे अश्रू. आपण दर दिवशी हसतो, दर दिवशी आनंद करतो कारण परमेश्वराने आपलं जीवन आनंदाने भरलेलं आहे. दर दिवशी आपलं जीवन आनंदाचं जीवन आहे, आनंदाचं, खुशीचं. हालेलुया. परमेश्वर भला आहे आणि त्याने काय केलं आहे? आपलं जीवन आनंदाने भरलेलं आहे. हालेलुया. जे पण काही आपल्याला हवं आहे जीवन जगण्यासाठी ते सर्व काही परमेश्वराने आपल्या वचनामध्ये दिलं आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं एक विजयाचं आनंदी जीवन जगण्यासाठी, या अद्भुत जीवनाला जगण्यासाठी जे पण काही हवं आहे परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो, तो आपली रक्षा करतो, तो एक चांगला परमेश्वर आहे. तो आपल्याला चांगल्या जेवणासोबत आशीर्वादित करतो, तो आपल्याला चांगली झोप देतो आणि अधिक पण काय काय. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जे काही करायचं आहे ते हे की परमेश्वराच्या वचनाला समजायचं आहे. आणि आपण ते कसं समजू शकतो? जेव्हा तुम्ही दर दिवशी बायबल वाचता, जेव्हा तुम्ही दर दिवशी वास्तविकतेचा संग्रह जे मुलांसाठी उपलब्ध आहे ते तुम्ही वाचता. हालेलुया. बायबल वाचणं गरजेचं आहे. जे वास्तविकता संग्रह मुलांसाठी आहे ते वाचणं गरजेचं आहे. दर दिवशी जेव्हा तुम्ही हे वाचता तेव्हा तुम्हाला समजून येतं की परमेश्वर किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे आणि त्याने आपल्याला सर्व काही दिलं आहे जे आपल्याला पाहिजे एक आनंदाचं आणि विजयी जीवन जगण्यासाठी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं बायबल मध्ये आहेत. वाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे ना किती अद्भुत गोष्ट? आणि तुमचा आत्मा एक कधीच न संपणाऱ्या आनंदाला निर्माण करत राहील. हालेलुया. जसं जसं तुम्ही वचन समजून घेणार तुमचं हृदय नेहमी आनंदाने भरलेलं असणार. तुम्ही परमेश्वराचे एका रूम फ्रेशनर प्रमाणे आहात. ते रूम फ्रेशनर माहितीये का तुम्हाला? तो एक स्प्रे असतो. जेव्हा तो स्प्रे आपण त्या रूमामध्ये खोलीमध्ये मारतो तेव्हा एक सुवास दरवळतो. हालेलुया. आपण त्याप्रमाणे आहोत. जिथे पण आपण कुठे जातो दर दिवशी पण परमेश्वराचं प्रेम, ज्ञानाचा परिमळ प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. वाव वाव वाव. हालेलुया. जो खरा आनंद आहे, खुशी आहे, त्याने काही फरक नाही पडत की आजूबाजूला काय घडत आहे. आजूबाजूला जे घडतंय त्याने आपल्यावर परिणाम व्हायला देऊ नका. लक्षात ठेवा तुमच्या आत आनंद आहे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला एक आनंदी आणि विजयाचं जीवन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खुश आणि आनंदी राहण्याचा निवड करा. कधी कधी अशा परिस्थिती, अशी गोष्टी होऊ शकतात, असे विचार येऊ शकतात जे तुमच्या विश्वासाला दुर्बळ करतील, चा आनंद कमी करतील. नाही, जेव्हा असं होतं तेव्हा लगेच त्या विचारांना काढून टाका आणि आपलं ध्यान परमेश्वराच्या वचनाजवळ घेऊन जावा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आहे. आणि आनंदी राहण्याचा, खुश राहण्याचं मन बनवा. बोला, मी नेहमी खुश राहणार, मी नेहमी आनंदी असणार. तुम्हाला माहिती आहे परमेश्वराचा आत्मा आपल्यासोबत अजून काही करू शकतो. जेव्हा आपण एका आनंदी आणि
खुशीच्या वातावरणामध्ये राहत. उदासीच्या वातावरणामध्ये पवित्र आत्मा काम नाही करू शकत. म्हणून खूप गरजेचं आहे की आपण एक आनंदी, खुशीचं एक आनंदी वातावरण तयार करावं. कसं? स्वतः खुश राहून, स्वतः आनंदी हो. हालेलुया. आणि तुम्ही पाहाल पवित्र आत्मा बरंच काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या मनाला तयार करा. तुम्ही दर दिवशी कसं राहणार? खुश, आनंदी, नेहमी. प्रेज द लॉर्ड. बोला, मी नेहमी खुश आणि आनंदी राहण्यासाठी आपलं मन तयार करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलं आहे. जीवन एक आनंदी आणि विजयाचं जीवन. आणि म्हणून तुम्हाला वचन समजून घेणं काय आहे? गरजेचं आहे. तर दिवशी काय करायचं आहे? बायबल वाचणं गरजेचं आहे. वास्तविकतेचा संग्रह जो मुलांसाठी आहे तो पण नेहमी वाचा. आणि आज जे शिकवलं आहे ते आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. सांगा की नेहमी आनंदी राहायचं आहे. परमेश्वराने आपल्याला एक महिमा, उंच आणि नेहमी वाढत जाणारं जीवन दिलेलं आहे. वर आणि खाली असणारं नाही. आपण एकाच दिशेने जातो आणि ती दिशा काय आहे? वर जाणारी. पण नेहमी खुश राहू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. हा प्रोग्राम आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केले नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही, कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे,
देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. आमच्या जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे, राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे, ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते, स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य त्यांचा आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल, जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा। ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं। ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है। हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में। वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं। तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए। इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में।
तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं। यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं। कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है, आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं। पर ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं। हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं। हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है। ये बहुत ही विशाल होने वाला है। इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी। पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है। पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है। यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं। सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं। ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी। तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए। तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक। पहला है, हर रोज प्रार्थना करिए। जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में, और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए। अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए। दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को। तीसरा है, जुड़ जाओ। रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए। वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए। चौथा है, जोड़ो। जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए। ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना। रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org।